सो चला तुम्हाला माझं घर दाखवते आणि बघा असा एंट्रन्स आहे आणि एंट्रन्सला प्रत्येक घरी तुम्हाला दिसेल ते असतं पावडर वॉशरूम म्हणजे कॉमन गेस्टचं वॉशरूम असतं कारण की बेडरूम्सवर असतात. सो इकडेच गेस्टला प्रिफरेबल असतं जाणं, वर कोणीही जात नाही वॉशरूममध्ये. आणि याला पावडर वॉशरूम का म्हणतात कारण की इकडे ना बाथटब नाही आहे, म्हणजे बेसिक बाथरूममध्ये बाथटब असतो. सो ह्याला म्हणून पावडर वॉशरूम म्हणतात. आणि वॉशरूमवरून स्ट्रेट गेल्यानंतर आहे मोठा हॉल म्हणजे लिव्हिंग रूम. सो बघा लिव्हिंग रूम किती मोठी आहे. बघा ही लिव्हिंग रूम आहे. इथे माझा सोफा होता, आता एम्प्टी आहे कारण की आम्ही चाललो आहे कॅनडाच्या बाहेर. सो बघा हे किचन आहे, साईडलाच मोठं किचन आहे आणि इथे बेसमेंट आहे. तुम्ही ह्याचे व्हिडिओ नसेल बघितले तर मी लिंक देणार आहे, ह्याचे सगळ्यांचे शॉर्ट्स मी अपलोड केले होते. सो नक्की बघा. आणि हे डोर आहे, हे आहे इथून तुम्ही घरात जाऊ शकता. ओके. आणि एका साईडनी या साईडने तुम्ही बॅकयार्डला जाऊ शकता. सो बॅकयार्डला जायला 2 रस्ते आहे आणि गराजला जायला पण 2 रस्ते आहे. आणि ही भिंत आठवा, माझ्या गणपती बाप्पा इथेच बसतात. सगळं डेकोरेशन आम्ही इकडेच करायचो. आणि ही फायरप्लेस, इथे टी व्ही होता, इथे माझं देवघर होतं. आणि बघा बॅकयार्ड जे की पूर्ण स्नोनी कवर्ड झालेलं आहे. चला मग आता जाऊया वर आणि वरचे तुम्हाला बेडरूम्स दाखवते. सो बघा ही आहे किड्स रूम. वर 3 बेडरूम आहे आणि 2 बाथरूम्स आहे. ही होती ऑफिस रूम. आणि इथे अजून एक वॉशरूम आहे जे की इथे बाथटब दिसतोय तुम्हाला. आणि बघा ही आहे मेगा बेडरूम, मास्टर बेडरूम, जी खरंच खूप मोठी आहे. म्हणजे एवढी मोठी बेडरूम मी कधीच बघितली नाही. आणि इथे बघा मेगा वॉशरूम आहे, शॉवर पण आहे, स्टँडिंग टब पण आहे. आणि ते प्रत्येक घराला असतं पर्सनल गराज. सो बघा हे गराज आहे, इथे तुम्ही कार ठेवू शकता. कोणी लोक स्टोरेज म्हणून यूज करतात, एक्स्ट्रा स्टोरेजसाठी. आणि बघा तो गराज डोर आहे, तो इकडून ओपन होतो आणि आपण आत जाऊ शकतो. सो कधी स्नो वगैरे असेल तर तुम्ही डोरनी जर नाही जाता आलं तर तुम्ही बॅक डोरनी पण जाऊ शकता. सो या घराला म्हणतात टाऊन होम आणि हे असतात मिलियन डॉलरचे घरं आहे गाईज हे. आणि असं होतं माझं कॅनडाचं घर, जे मी खूप मिस करेल आणि खूप छान मेमरीज आहे. सो तुम्हाला माझा हा एम्प्टी हाऊस टूर कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा.